रत्नागिरीत भटक्या कुत्र्यावर अमानुष अत्याचार, डोक्यावर वज्र प्रहार करून दोन्ही डोळे फोडले, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. रत्नागिरी शहरात एका भटक्या कुत्र्यावर अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पेठ किल्ला रोड परिसरात अज्ञात इसमाने कुत्र्याला बेदम मारहाण करत दोन्ही डोळे फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका प्राणीप्रेमी युवकाने फिर्याद दाखल केली आहे आणि अज्ञात व्यक्तीविरोधात रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी 5:30 ते दिनांक 7 जून रोजी सकाळी 10 या कालावधीत ही घटना घडलेली आहे. पेठ किल्ला रोडवरील पाथरे बागेच्या बाजूला नाईक कंपनीसमोर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला लक्ष्य केले. आरोपीने अतिशय क्रूरपणे या कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले आहेत, ज्यामुळे एक डोळा बाहेर आला आहे. तसंच टोकदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वज्र प्रहार केले आहेत आणि कुत्र्याचे दोन्ही मागचे पाय बांधून ठेवलेले होते आणि डावा पाय तोडून त्याला गंभीर जखमी केले आहे. या घटनेबाबत प्राणीप्रेमी ईशान प्रसाद खानोलकर, वय वर्ष 22, राहणार बंद रोड, रत्नागिरी यांनी फिर्याद दिली आहे आणि फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 325 तसंच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960च्या कलम 11(1)(a) आणि 11(1)(i) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या क्रूर घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणीप्रेमींकडून आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.